हॅलो, मी अंजली ATM किचनमध्ये तुमचं स्वागत करते। सर्वांनाच खूप आवडणारी आणि भरपूर चीज असणारी अशी मी आज चीज बॉलची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी आपल्याला इथे उकळलेले बटाटे थंड करून घ्यायचे आधी, नंतर त्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे। इथे 2 बटाट्याचा किस घेतलेला आहे। त्यामध्ये मिरे पावडर टाकायची, लसण टाकायचा आपल्याला क्रश केलेला, आलं टाकायचं आहे क्रश केलेलं, कोथिंबीर टाकायची भरपूर, क्रश केलेले स्वीट कॉर्न टाकायचे, चिली फ्लेक्स टाकायचे इथे तुमच्या आवडीनुसार, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स हर्ब्स टाकायचे आणि तुम्ही हे स्किप पण करू शकता। त्यानंतर मी इथे प्रोसेस चीज वापरत आहे। तुम्ही समजा मोझरेला पण इथे चीज वापरत असाल तर प्रोसेस चीजचे 2 क्यूब घ्यायचे आणि मोझरेला चीज अर्धा कप इथे वापरायचा आहे। आणि मोझरेला चीज वापरत असाल तर मोझरेला चीज एकदम चिल्ड पाहिजे, म्हणजे कडक झालेला पाहिजे एकदम, त्यानंतर तो इथे वापरायचा आहे। मी इथे फक्त प्रोसेस चीजच वापरत आहे, त्यामुळे मी प्रोसेस चीज इथे जास्त टाकणार आहे। त्यानंतर आपल्याला हे हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण असा गोळा आपला एकत्र होईल तोपर्यंतच आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। खूप त्याला मळून आपल्याला इथे मिक्स नाही करायचं आहे। आणि मिक्स झाल्यानंतर आता आपण त्याचे चीज बॉल बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला ज्या आकाराचा चीज बॉल बनवायचा आहे त्या आकाराचं मिश्रण घ्यायचं आणि त्याला गोल शेप द्यायचा आहे। ही रेसिपी लहान मुलांना खूप आवडते आणि तुम्ही हे चीज बॉल बनवून फ्रीजरमध्ये स्टोअर पण करू शकता। आणि कोणत्या प्रोसेसनंतर तुम्ही चीज बॉल फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता ही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। इथे आपला चीज बॉल तयार आहे। याच पद्धतीने मी सर्व चीज बॉल इथे बनवून घेतले। त्यानंतर आता आपण एक स्लरी बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला मैदा लागेल आणि कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे, इथे चवीनुसार मीठ टाकायचं, यामध्ये मिरेची पावडर टाकली तरी चालेल। आता थोडं इथे पाणी टाकून आपल्याला मीडियम थिक त्याची स्लरी बनवून घ्यायची आहे। आणि इथे स्लरी खूप पातळही नको आणि अति घट्टही नको, या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून स्लरी बनवून घ्यायची आहे की चमच्याच्या साहाय्याने ती अशी स्मूथ पडायला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला ती पातळ बनवून घ्यायची आहे। चीज बॉलला कोट करण्यासाठी आपल्याला इथे ड्राय ब्रेड क्रम लागणार आहे। त्यासाठी आपल्याला आधी ब्रेड आहे ते मिक्सरला फिरवून घ्यायचे। त्यानंतर तुम्ही ते कढईमध्ये ड्राय करू शकता किंवा उन्हामध्ये वाळवले तरी चालतील किंवा मायक्रोवेव्ह केले तरी चालतील। या पद्धतीने आपल्याला ब्रेड क्रम करून घ्यायचे। त्यानंतर आता आपण चीज बॉल बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आधी आपल्याला स्लरी व्यवस्थित इथे फिरवून घ्यायची, त्यानंतर चीज बॉल घेऊन त्याला ब्रेड क्रममध्ये व्यवस्थित आपल्याला कोट करून घ्यायचा आहे। आणि सर्व साईडनी व्यवस्थित कोट झाल्यानंतर चीज बॉलला हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायचं, त्यामुळे जे ब्रेड क्रम आहे ते व्यवस्थित त्या चीज बॉलला कोट होऊन जातील। नंतर जी आपण स्लरी बनवून ठेवली होती त्या स्लरीमध्ये आपल्याला चीज बॉल डीप करून घ्यायचा आणि पूर्ण साईडनी व्यवस्थित त्या स्लरीमध्ये चीज बॉल आपल्याला डीप करायचा आहे। नंतर त्याला ब्रेड क्रममध्ये आपल्याला व्यवस्थित घोळून आणि सर्व साईडनी त्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं। आणि कोट झाल्यानंतर त्याला परत आपल्याला हलक्या हाताने आपल्याला त्याला प्रेस करून घ्यायचं, त्यामुळे आपलं कोटिंग व्यवस्थित चीज बॉलला कवर करेल। त्यानंतर आता आपला इथे चीज बॉल तयार आहे। याच पद्धतीने मी सर्व चीज बॉल इथे तयार करून घेतले। आणि या स्टेजवर तुम्ही चीज बॉल फ्रीजरमध्ये 1 ते 1.5 महिना स्टोअर करून घेऊ शकता। आणि एअरटाईट डब्यामध्ये आता याला आपल्याला इथे स्टोअर करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला जेव्हा वाटले तेव्हा तुम्ही याला फ्राय करू शकता। आता फ्राय करण्यासाठी आपल्याला इथे तेल आधी छान गरम करून घ्यायचं हाय फ्लेमवर, नंतर फ्लेम मीडियम करायची आणि त्यामध्ये चीज बॉल टाकायचे आहे। आणि इथे तेल अति धुवाधार गरम पण नको आणि खूप थंडही नको, या पद्धतीने आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि व्यवस्थित क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चीज बॉल तळून घ्यायचे। आणि त्यामधनं चीज निघायला सुरुवात झाली की पॉप असा आवाज येतो, त्यानंतर ताबडतोब आपल्याला चीज बॉल
तेलामधनं काढून एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपण चीज बॉल सर्व करूया।